हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स हा पार्ट स्टडी केला होता याच्या अगोदरच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये. ओके, त्यातले आय विल रिपीट द रूल्स, जे मेन बेसिक रूल्स आहेत ते रूल्स आपण अगोदर बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स and consider that one as parent alkane. Second rule, give numbers to the side chains in such a way that the side chains or substituent group should get lowest possible number. त्यानंतर arrange, if different alkyl groups are present then arrange that alkyl groups in alphabetic order. अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये आपल्याला ते डिफरंट अल्काइल ग्रुप जे आहेत ते अरेंज करावे लागतात. त्यानंतर गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर. जर डिफरंट अल्काइल ग्रुप जे आहेत ते इक्विडिस्टंट असतील किंवा लोकल पोझिशन जर त्यांची सेम असेल तर अशा वेळी जो अल्काइल ग्रुप अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये फर्स्ट येईल त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे. हा नेक्स्ट रूल सांगतो. नाउ नेक्स्ट रूल, इफ आयडेंटिकल ग्रुप्स आर प्रेझेंट देन गिव्ह द प्रेफिक्स ॲज डाय, ट्राय, टेट्रा एक्सेट्रा. जर 2 ग्रुप प्रेझेंट असतील तर डाय, 3 ग्रुप प्रेझेंट असतील तर ट्राय आणि 4 ग्रुप प्रेझेंट असतील तर टेट्रा. या पद्धतीने आपल्याला त्या अल्काइल ग्रुपच्या नावाच्या आधी प्रेफिक्स द्यावं लागतं. त्यानंतर प्रेफिक्स देण्यापूर्वी सुद्धा किंवा अल्काइल ग्रुपचा सबस्टिट्युएंट देण्यापूर्वी आपल्याला लोकल पोझिशन सहित तो अल्काइल ग्रुप डिनॉमिनेट करावा लागतो किंवा रिप्रेझेंट करावा लागतो. अँड द लास्ट रूल, सेपरेट नंबर फ्रॉम नंबर बाय कॉमा अँड सेपरेट नंबर फ्रॉम नेम बाय हायपेन अँड राईट द नेम ऑफ द कंपाऊंड इन सिंगल वर्ड. या सिंगल वर्डमध्ये आपल्याला आपलं कंपाऊंडचं जे नाव आहे ते सलग पद्धतीनं आपल्याला लिहावं लागतं. हे सगळे IUPAC नॉमेनक्लेचरचं अल्केनच्या नॉमेनक्लेचरसाठी असणारे रूल्स आहेत. बेसिक क्रायटेरिया आपल्याला हा फॉलो करावा लागतो. नाउ वी विल सी वन बाय वन द एक्झाम्पल हिअर. इथं परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारलेला असतो तर आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं असतं कंपाऊंडचं आणि त्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरवरून त्याचं IUPAC नेम लिहावं लागतं. आय विल राईट द क्वेश्चन हिअर. राईट or derive the IUPAC name for following compound. हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. राईट द IUPAC नेम फॉर गिवन फॉलोइंग कंपाऊंड. 2 मार्कासाठी 2 स्ट्रक्चर आपल्याला दिलेले असतात. एका स्ट्रक्चरसाठी 1 मार्क असतो. 2 मार्कासाठी आपल्याला 2 स्ट्रक्चर दिलेले असतात. ठीक आहे, तर वी विल सी हिअर द एक्झाम्पल्स. फर्स्ट ऑफ ऑल, द स्ट्रक्चर. Okay, we will start with the simplest one. हा कंपाऊंड माहिती आहे आपल्याला. या कंपाऊंडचा आपण याच्या अगोदर कॉमन नेम सिस्टीममध्ये हा कंपाऊंड पाहिलेला आहे. कॉमन नेम सिस्टीममध्ये काय होतं, बेसिक डिफरन्स इन कॉमन नेम सिस्टीम अँड IUPAC नेम सिस्टीम. कॉमन नेम आणि IUPAC मधला सगळ्यात महत्त्वाचा फरक, कॉमन नेम सिस्टीममध्ये या स्ट्रक्चरमध्ये असणारे जेवढे कार्बन आयटम आहेत त्या सगळ्या कार्बन आयटमची संख्या काउंट केली जाते. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर 1 2 3 4 कार्बन आयटम इथं काउंट केले जातात. पण IUPAC नेम सिस्टीममध्ये काय केलं जातं तर जे कार्बन एका स्ट्रेट कंटिन्युअस चेनमध्ये एकमेकांशी लिंक्ड आहेत फक्त तेवढ्या कार्बन आयटमची संख्या काउंट केली जाते आणि जे कार्बन आयटम किंवा अल्काइल ग्रुप ब्रँचिंगमध्ये प्रेझेंट आहेत त्याचे आपल्याला रिप्रेझेंटेशन वेगळं द्यावं लागतं. ते आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये काउंट केले जात नाहीत. हा महत्त्वाचा फरक.
त्यानंतर दुसरा फरक जो आहे कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम मधला, तर कॉमन नेम जे आहेत ते नॉर्मल चेन, आयसो चेन, सेकंडरी, टर्शियरी किंवा न्यू या शब्दांनी सुरू होतात. कॉमन नेम जे आहेत ते त्यांची सुरुवात जी आहे कॉमन नेम साठीची एन रिप्रेझेंट्स नॉर्मल, एन आयसो, सेकंडरी, टर्शियरी आणि न्यू या पद्धतीनं हे कॉमन नेम आपल्याला लिहावे लागतात. परंतु IUPAC नेम जे आहेत त्या IUPAC नेम मात्र आपल्याला त्याच्या अल्काइल ग्रुप जे त्याच्यामध्ये अटॅच असतात किंवा ब्रँचिंग जे प्रेझेंट असतं, सबस्टिट्यूएंट ग्रुप असतील, ब्रँचिंग असेल, फंक्शनल ग्रुप असेल, जे काही असेल त्याच्या पोझिशन नंबरपासून आपल्याला IUPAC नेम लिहायला सुरुवात करावी लागते. हे दोन महत्त्वाचे फरक आहेत IUPAC आणि कॉमन नेम सिस्टीममध्ये. आता या कंपाऊंडचा आपण कॉमन नेम बघूयात. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 कार्बन ॲटम आणि 4 कार्बन ॲटमचा करस्पॉन्डिंग अल्केन आहे ब्युटेन. परंतु या ब्युटेनमध्ये टर्मिनल पासून 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. टर्मिनल पासून 2 नंबरच्या कार्बनला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल देन द नेम स्टार्ट्स ॲज आयसो. अँड हा 1, 2, 3, 4 कार्बन ॲटमचा अल्केन असल्यामुळे इट इज आयसो ब्युटेन. इट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड. Compound common name आता या कंपाऊंडचं कॉमन नेम आत्ताच आपण बघितलं ते आहे आयसो ब्युटेन. अशा कंपाऊंडचं किंवा आयसो ब्युटेनचं IUPAC नेम कसे डिराईव्ह करायचं ते आपण बघूयात. IUPAC रूल पहिला रूल काय सांगतो, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. नाउ विल सी हियर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम 1, 2, 3 कार्बनचे होऊ शकते किंवा 1, 2, 3 कार्बनचे किंवा 1, 2, 3 कसेही केलं तरी आपल्याला 3 कार्बन ॲटमची चेन मिळते. ओके, विल राईट हियर 1, 2, 3 3 कार्बन ॲटमची चेन. या 3 कार्बन ॲटमच्या चेनला दुसरा रूल काय सांगतो, द साइड चेन शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. आता इथे जी साइड चेन आहे, साइड चेन मध्ये कोण असणार आहे, तर हा मिथाइल ग्रुप आहे. या मिथाइल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे असा सेकंड रूल सांगतो. मग लोएस्ट पॉसिबल नंबर मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर वी हॅव टू गिव्ह द नंबर्स फ्रॉम बोथ साइड्स. दोन्ही बाजूनी आपल्याला दोन्ही टर्मिनलकडून नंबर्स आपल्याला द्यावे लागतात आणि त्यापैकी दोन्ही टर्मिनल्सकडून जेव्हा आपण नंबर देतो त्यापैकी ज्या नंबर सिस्टीममध्ये लोएस्ट पॉसिबल नंबर मिळतो तो नंबर आपल्याला ॲज लोकल पोझिशन म्हणून सिलेक्ट करावा लागतो. ओके, आता या ठिकाणी बघूयात आपण पहिली टाईप 1, 2, 3 म्हणजे 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप येतो. दुसऱ्या पद्धतीने नंबर केलं 1, 2, 3. आय विल राईट हियर 1, 2, 3. इकडून जरी आपण नंबर केलं तरी 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप येतो. इकडून नंबर केलं तरी 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप येतो. म्हणजे मिथाइल ग्रुपची जी पोझिशन आहे ती पोझिशन नंबर बदलत नाही. इथं आपल्याला काय लिहावं लागणार आहे, मग
वी हॅव टू राईट हिअर 1 2 3 तीन कार्बन ॲटमचा प्रोपेन, या प्रोपेनला 2 नंबर कार्बन ॲटमला अटॅच असणारा मिथाइल ग्रुप. म्हणजे वी हॅव टू राईट द पोझिशन नंबर हिअर फर्स्ट ऑफ ऑल. देन टू सेपरेट नंबर अँड नेम वी हॅव टू गिव्ह और राईट हायफेन. त्यानंतर नेम ऑफ द अल्काइल ग्रुप इट इज मिथाइल, 2 मिथाइल आणि 1 2 3 तीन कार्बन ॲटमचा करस्पॉन्डिंग किंवा पेरेंट अल्केन इट इज प्रोपेन. 2 मिथाइल प्रोपेन इज द IUPAC नेम फॉर आयसोब्युटेन. आता या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे किंवा आलं असेल, कॉमन नेम सिस्टीममध्ये ब्युटेन म्हणजे 4 कार्बनचं कंपाऊंड येतोय आणि IUPAC नेम सिस्टीममध्ये हा शेवटचा जो अल्केन आहे इथं जे नाव येतं तो पेरेंट आहे. इथं पेरेंट अल्केनचं नाव काय आलेलं आहे? प्रोपेन. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटमचा कंपाऊंड. मग इथं काय चेंज होतोय तर कॉमन नेम सिस्टीममध्ये जेवढे कार्बन आहेत कंपाऊंडमध्ये ते सगळेच्या सगळे कार्बन काउंट केले जातात आणि तो पेरेंट अल्केन असतो. परंतु IUPAC नेम सिस्टीममध्ये काय होतं, जेवढे कार्बन कंटिन्युअस लॉंगेस्ट चेनमध्ये इन्व्हॉल्व होतात तेवढं आपण काउंट करतो आणि त्याला पेरेंट अल्केन असं नाव देतो. ओके. Now we will see second example. या कंपाऊंड मध्ये 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम, एकूण 5 कार्बन ॲटम. या 5 कार्बन ॲटम पैकी टर्मिनल पासून 2 नंबर कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. देअरफॉर या कंपाऊंडचं नाव कॉमन नेम जे आहे इट स्टार्ट्स विथ आयसो. आयसो नाव कधी स्टार्ट होईल? व्हेन द सेकंड कार्बन फ्रॉम टर्मिनल इट कॅरीज 1 मिथाइल ग्रुप, द कॉमन नेम स्टार्ट्स विथ आयसो. हा आयसो कंपाऊंड आहे. कुणाचा आहे तर सगळे कार्बन काउंट करा. 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटमचा अल्केन तो असतो पेंटेन. इट इज आयसोपेंटेन. कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इट इज आयसोपेंटेन. या आयसोपेंटेनचा आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे. अकॉर्डिंग टू द IUPAC रूल काय करायला लागेल आपल्याला? पहिल्यांदा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम आपल्याला सिलेक्ट करायचे. किती कार्बनची होऊ शकते बघा, किंवा इथं चेन कशा कशा तयार होऊ शकतात बघा. 1 2 3 तीन कार्बन ॲटमची होईल, किंवा 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची होईल, किंवा 1 2 3 4 म्हणजे 4 पेक्षा जास्त कार्बन ॲटम आपल्याकडं कंटिन्युअस चेनमध्ये नाही आहे. ओके. ना 4 कार्बन ॲटमची आपल्याला चेन फायनल झाली म्हणजे याचा पेरेंट अल्केन कोण झाला? 4 कार्बन ॲटमचा ब्युटेन. ओके. विल राईट हिअर the final alkane or parent alkane 4 कार्बन ॲटमचा ब्युटेन. या 4 कार्बन ॲटमला किंवा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला सेकंड रूल काय सांगतो? सेकंड रूल इट शोज और इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर्स टू द कार्बन चेन. आपल्याला काय करावं लागणार आहे तर या कार्बन चेनमधला नंबर्स द्यावे लागणार आहे. आता नंबर्स देताना आपल्याला बोथ साइड नंबर द्यावे लागणार. बोथ साइड नंबर देऊन काय करणार आपण तर हा जो अल्काइल ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून प्रेझेंट आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ट्राय करणार. ओके. वी विल गिव्ह नंबर फ्रॉम लेफ्ट टू राईट इन दिस वे 1 2 3 4. या पद्धतीने गेलो तर आपल्याला 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप मिळतो. जर सपोज we give numbers from right to left in this way 1 2 3 4. जर आपण इकडून राईट टू लेफ्ट कडे आलो तर आपल्याला 3 नंबर कार्बनला ब्रांचिंग मिळते किंवा मिथाइल ग्रुप मिळतो. आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट गेलो तर 2 नंबर पोझिशनला मिळतो. मग या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचंय? रूल काय सांगतो? गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रांचिंग. आता 2 आणि 3 मध्ये लोएस्ट पॉसिबल नंबर कोणता आहे?
हा 2 आहे. देअरफॉर दिस ब्रँचिंग इज करेक्ट 1 आणि ती ब्रँचिंग आपल्याला डिस्कार्ड करावी लागते किंवा कॅन्सल करावी लागते. ही चुकीची ब्रँचिंग आहे, हे आपल्याला देता येणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय झालं या ठिकाणी 1 2 3 4 कार्बन आयटमचा ब्युटेन हा पेरेंट एंजिन मिळाला. या ब्युटेनला 2 नंबर पोझिशनला एक मिथाइल ग्रुप अटॅच. मग हे लिहिताना कसं लिहावं लागतं, तर ब्युटेनला कोण अटॅच आहे, टू दिस ब्युटेन 1 मिथाइल ग्रुप इज अटॅच्ड. हा मिथाइल ग्रुप किती नंबर पोझिशनला अटॅच आहे, 2 नंबर पोझिशनला अटॅच आहे. टू सेपरेट नंबर फ्रॉम नेम वी हॅव टू गिव्ह हायफेन आणि या पद्धतीनं 2 मिथाइल ब्युटेन इज द IUPAC name of isopentane. Okay. Now we will see the next example here. या ठिकाणी अगेन काउंट ऑल द कार्बन आयटम्स फॉर कॉमन नेम 1 2 3 4 5 कार्बन आयटमचा पेंटेन. हा फक्त पेंटेन आहे का, नॉर्मल चेन आहे का, म्हणजे नॉर्मल चेन कधी बनायचं, जेव्हा सगळेचे सगळे कार्बन आयटम एका स्ट्रेट चेन मध्ये लिंक असतील तर. हा नॉर्मल नाहीये. कसा, कारण टर्मिनल पासून 2 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. बरोबर आहे. टर्मिनल पासून 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. असं जर असेल किंवा हा जो सेंट्रल कार्बन अटॅच आहे या सेंट्रल कार्बनला 4च्या 4 व्हॅलेन्सीजला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. जर अशी कंडिशन असेल, व्हेन ऑल द 4 व्हॅलेन्सीज ऑफ सेंट्रल कार्बन आर ऑक्युपाइड बाय 4 कार्बन atoms, then such condition it is known as NEO. This central carbon, हा जो सेंट्रल कार्बन आहे, it becomes quaternary or 4 degree carbon. हा कार्बन जो आहे तो क्वाटर्नरी किंवा 4 डिग्री होतो आणि क्वाटर्नरी कार्बन किंवा 4 डिग्री कार्बनला निओ हा शब्द वापरला जातो. Therefore it is the structure of neopentane. या निओपेंटेनचं आणखी एक स्ट्रक्चर मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं होतं. हे जे निओपेंटेनचं स्ट्रक्चर आहे, वी कॅन राईट दिस स्ट्रक्चर इन दिस वे ऑल्सो. या ठिकाणी काय केलेलं आहे, these two structures are similar with each other. हा आणि हे दोन्ही स्ट्रक्चर एकसारखेच आहे. या ठिकाणी काय केले आपण, हे जे 3 कार्बन आहेत ते स्ट्रेट चेन मध्ये किंवा क्रॉस फॉर्म असं प्लसचे साइन मध्ये लिहिलेले आहे. आणि या ठिकाणी काय केलेले आहे, हे जे CH3 ग्रुप आहे हे कार्बनला अटॅच होऊन असे क्रॉस फॉर्मॅट मध्ये दाखवतो. हे दोन्हीही स्ट्रक्चर सेम आहे. या दोन्हीही कंपाऊंडचं नाव निओपेंटेनच आहे. ओके. आता या निओपेंटेनचा आपल्याला IUPAC नेम डिराईव्ह करायचं आहे. IUPAC नेम डिराईव्ह करण्यासाठी काय करावं लागणार आहे, अगोदर रूल फॉलो करायचे. पहिला रूल काय सांगतोय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम. आता या ठिकाणी आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची होती ते पाहूया. 1 2 3 ही होईल किंवा 1 2 3 किंवा 1 2 3 किंवा 1 2 3. कसंही गेलं तरी आपल्याला मॅक्झिमम 3 कार्बन आयटमची चेन मिळते. ओके. नाव नेक्स्ट रूल काय सांगतो, गिव्ह नंबर्स टू द कार्बन आयटम्स इन द चेन सच दॅट द साइड चेन शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. जर आपण ही चेन सिलेक्ट केली 1 2 आणि 3, जर ही चेन 1 2 3 ही चेन सिलेक्ट केली तर हा मिथाइल ग्रुप आणि हा मिथाइल ग्रुप काय असणार आहे, ब्रँचिंग म्हणून प्रेझेंट असणार आहे किंवा सबस्टिट्यूएंट अल्काइल ग्रुप म्हणून प्रेझेंट असणार आहे. ओके. मग आपण नंबर्स देत असताना फ्रॉम लेफ्ट टू राईट गेलो तर 2 नंबर पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच होतात किंवा दुसऱ्या पद्धतीने आलो आपण 1 2 3 असं जर आलो तरी सुद्धा 2 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच होतात. ओके. या ठिकाणी समजलं. लेफ्ट टू राईट जरी गेलो तरी 2 नंबर पोझिशन येते. या 2 नंबर पोझिशनला हे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. इकडून राईट टू लेफ्ट आलो तरी सुद्धा 2 नंबर पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. बरोबर आहे. म्हणजे सेंट्रल कार्बनची किंवा ज्याला मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्याची पोझिशन बदलत नाही.
ओके. नाउ या स्ट्रक्चरमध्ये नंबर्स कसे द्यायचे ते बघा. आपण असे सरळ दिले. वी कॅन गिव द नंबर्स इन सच अ वे 1 2 3 or we can give the numbers 1 2 3. खालून वरती गेलो तरी 2 नंबर पोझिशनला हे 2 मिथाइल ग्रुप भेटायचे, किंवा वरून खाली आलो तरी 2 नंबर पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप भेटायचे. बरोबर आहे. This one also structure of neopentane. Neopentane can be represented in these two ways. इथं सुद्धा आपल्याला नंबर्स येतात. आता या ठिकाणी या निओपेंटेनच्या स्ट्रक्चरमध्ये अकॉर्डिंग टू IUPAC रूल आपल्याला जास्तीत जास्त किती कार्बनची चेन मिळाली? 3 कार्बनची. म्हणजे आपला पेरेंट हायड्रोकार्बन कोणता झाला? 3 कार्बनची चेन असणारा पेरेंट हायड्रोकार्बन इट इज प्रोपेन. 3 कार्बन असणारा पेरेंट हायड्रोकार्बन प्रोपेन. या प्रोपेनला 2 मिथाइल ग्रुप भेटायचे. प्रोपेनला काय? 2 मिथाइल ग्रुप भेटायचे. मिथाइल ग्रुप हे आयडेंटिकल ग्रुप आहेत आणि आयडेंटिकल ग्रुप जर असतील, एकापेक्षा जास्त असतील, तर आपल्याला त्या अल्काइल ग्रुपच्या नावाच्या अगोदर त्याची संख्या नमूद करावी लागते. डाय ट्राय टेट्रा ॲज अ प्रेफिक्स. म्हणजे या प्रोपेनला मिथाइल ग्रुप भेटायचा आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे? 2 आहे. 2 या संख्येसाठी आपल्याला प्रेफिक्स लिहावं लागतं डाय. इट बिकम्स डाय मिथाइल प्रोपेन. मग हे जे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत त्याची पोझिशन नंबर आपल्याला लिहावी लागते. पोझिशन नंबर इट इज 2. 2 नंबर पोझिशनला दोन्हीही मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. मग शेवटचा रूल काय सांगतो? सेपरेट नंबर फ्रॉम नंबर बाय कॉमा अँड सेपरेट नंबर फ्रॉम नेम बाय हायफन. And it is the IUPAC name for neopentane 2,2-dimethyl propane. This is the IUPAC name for this neopentane. Okay. या ठिकाणी समजलं सगळ्यांना. Now we will see another examples. Now here we are going to see the next examples. Common name of this compound we have to write here. एकूण कार्बन आयटम किती आहेत मोजायचे कॉमन नेम साठी. 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आयटम आहेत. 6 कार्बन आयटमचा अल्केन हेक्सेन. या हेक्सेनला टर्मिनल पासून 2 नंबर कार्बनला 1 मिथाइल ग्रुप भेटायचे. देअरफॉर इट इज आयसोहेक्सेन. कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड इज आयसोहेक्सेन. आता या आयसोहेक्सेनचं आपल्याला IUPAC नेम डिराईव्ह करायचं आहे. IUPAC नेम डिराईव्ह करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बन आयटमची किती होऊ शकते बघूयात आपण. इथं बघा 1 2 3 3 कार्बन आयटमची एक चेन होऊ शकते, किंवा 1 2 3 4 5 कार्बन आयटमची चेन होऊ शकते, किंवा 1 2 3 4 5 असं 3 वेगवेगळ्या जरी चेन आपण कॅल्क्युलेट केला तरी आपल्याला मॅक्झिमम किती कार्बन आयटमची चेन मिळते? 5 कार्बन आयटमची. म्हणजे 1 2 3 4 5 कार्बन आयटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मिळते. हेन्स दिस 5 कार्बन आयटम लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इज अवर पेरेंट हायड्रोकार्बन किंवा पेरेंट अल्केन. 5 कार्बन आयटमचा पेरेंट अल्केन कोणता आहे? पेंटेन. आता दुसरा रूल काय सांगतो? गिव्ह नंबर्स टू द कार्बन आयटम्स इन द चेन इन सच अ वे दॅट द साइड चेन शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. आता या 5 कार्बन आयटम पैकी 2 नंबर कार्बन आयटम किंवा इथं या ठिकाणी साइड चेन प्रेझेंट आहे. मग हे साइड चेनला आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर देता आला पाहिजे. त्यासाठी नंबर्स करावे लागतात. आपण नंबर्स करून बघूया कसं होतंय. फ्रॉम लेफ्ट टू राईट 1 2 3 4 5.
2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप येतोय या पोझिशनमध्ये. इफ वी नंबर फ्रॉम राईट टू लेफ्ट 1 2 3 4 5. 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. फ्रॉम लेफ्ट टू राईट जर गेलो तर 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. फ्रॉम लेफ्ट टू राईट टू लेफ्ट आलो तर 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. आणि IUPAC रूल काय सांगतो, गिव्ह द लोएस्ट पॉसिबल नंबर. आता लोएस्ट पॉसिबल नंबर किती असणार आहे या ठिकाणी 2 असणार आहे. देअरफॉर दिस नंबर इट इज रॉंग, देअरफॉर इट इज कॅन्सल्ड. म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे, 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप असेल. म्हणजे या 5 कार्बन आयटमच्या पेंटेनला मिथाइल ग्रुप भेटायचा आहे. आणि या मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर किती आहे तर 2. बरोबर आहे. वी हॅव टू राईट द अल्काइल ग्रुप ॲज प्रेफिक्स ऑफ द अल्केन. या अल्काइल ग्रुपची पोझिशन 2 अँड टू सेपरेट नंबर फ्रॉम नेम वी हॅव टू गिव्ह हिअर हायफेन. Therefore, the IUPAC name of isobutane it is 2-methyl pentane. Okay. Now you see the next example. कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. कॉमन नेम साठी काय करावं लागणार आहे, अगोदर सगळे कार्बन आयटम सगळ्या कार्बन आयटमची संख्या मोजायची. किती आहे 1 2 3 1 2 3 4 5 6 कार्बन आयटमचा हेक्झेन. या हेक्झेनला हा टर्मिनल पासून 2 नंबरचा जो कार्बन आहे, दिस कार्बन आयटम निओसाठी सुद्धा टर्मिनल पासून 2 नंबरच्या कार्बनलाच आपण क्वाटर्नरी म्हणू शकतो. आधेमध्ये कुठं असेल तर त्याला आपण निओ म्हणता येणार नाही. ओके. तर या ठिकाणी हा जो टर्मिनल पासून 2 नंबरचा कार्बन जो आहे, दिस कार्बन इज क्वाटर्नरी और निओ बिकॉज इट इज अटॅच्ड टू 1 2 3 4 अदर कार्बन आयटम्स. हा जो सेंट्रल कार्बन आहे, दिस कार्बन आयटम इज क्वाटर्नरी और निओ. 4 डिग्री कार्बन म्हणतो आपण याला. 4 डिग्री का म्हणायचं, कारण हा जो कार्बन आहे तो इतर 4 कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे. देअरफॉर द नेम, कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इट इज निओ. निओ हेक्झेन. आता या निओ हेक्झेनचं आपल्याला काय करायचंय, IUPAC नेम डिराईव्ह करायचं. IUPAC नेम मध्ये आपल्याला काय करावं लागतं, सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनचे होते बघूयात. आपल्याकडे चेन बघा 1 2 3 या पद्धतीनं 3 कार्बनची होऊ शकते, किंवा 1 2 3 अशी होऊ शकते, किंवा 1 2 3 अशी होऊ शकते, किंवा 1 2 3 4 कार्बन आयटमची होऊ शकते, किंवा 1 2 3 4 ही पण 4 कार्बन आयटमची होते, किंवा 1 2 3 4 असं स्ट्रेट जरी गेलो तरी आपल्याला मॅक्झिमम किती कार्बनची चेन मिळते, 4 कार्बनची. आणि 4 कार्बन असलेला पेरेंट अल्केन कोणता, ब्युटेन. त्याचं नाव अगोदर लिहून घेतलं. थोडंसं उर्दू मीडियम प्रमाणे यायचं. IUPAC नेम लिहिताना फ्रॉम राईट टू लेफ्ट असं उर्दू मीडियम प्रमाणे यायचं. दुसरा रूल काय सांगतो, गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर. आता लोएस्ट पॉसिबल नंबर इकडून लेफ्ट पासून राईट कडे जाता येईल आपल्याला. पहिल्यांदा 1 2 3 4 या ठिकाणी काय होते, हा जो 2 नंबर कार्बन आहे, 2 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत या नंबर सिस्टीम प्रमाणे. दुसरी नंबर सिस्टीम देऊन बघू आपण काय होतंय, अपोजिट डायरेक्शननी 1 2 3 4. जर अपोजिट डायरेक्शननी आपण गेलो तर 3 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप येत आहेत. म्हणजे या डायरेक्शनमध्ये जर आपण नंबर केले तर ते आपले नंबर IUPAC रूल प्रमाणे फॉलो होत नाही. आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे. लोएस्ट पॉसिबल नंबर कुठून देता येईल, या एंडपासून जर आपण नंबर्स दिले तर आपल्याला 2 नंबर देता येईल. इकडून आलं तर 3 येतो. त्यामुळं दिस नंबर सिस्टीम और दिस वे इट इज रॉंग और इनकरेक्ट हा आपल्याला कॅन्सल करावा लागतो. त्यानंतर या 1 2 3 4 या ब्युटेनच्या चेनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आता IUPAC कसं लिहायचे बघा, ब्युटेनला
मिथाइल ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे, ते मिथाइल ग्रुप आहे. मिथाइल ग्रुपची संख्या किती आहे? 2 आहे. इथं एकाच कार्बनला 2 आहेत, बरोबर आहे. इथं एक आणि इथे एक, 2 मिथाइल ग्रुप आहेत. आयडेंटिकल ग्रुप जर असतील 2 असतील तर वी हॅव टू राईट द सफिक्स ॲज डाय. हे डाय मिथाइल ग्रुप जे आहे त्याची पोझिशन कुठं आहे तर 2 नंबर कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत. देअरफॉर हिअर वी हॅव टू राईट 2, 2 to separate number from number we have to give comma, to separate number from name we have to give hyphen. In this way the IUPAC name of neohexane we have been derived as 2,2-dimethyl butane. या पद्धतीनं या निओहेक्सेनचा IUPAC नेम 2,2-dimethyl butane तयार होतो. ओके, नाउ we will see the next example. Now we will see the next example. आता अशा पद्धतीचं जर स्ट्रक्चर असेल तर या कंपाऊंडला आपल्याला कॉमन नेम देता येत नाही. कॉमन नेम कधी देता येतं? जेव्हा टर्मिनलपासून सेकंड कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल आणि बाकीची चेन स्ट्रेट असेल, त्याला इतर कुठेही ब्रँचिंग नसेल, तर आपल्याला आयसोनेम देता येतं. त्यानंतर दुसरा टाईप जो आहे तो टर्मिनलपासून 2 नंबरच्या कार्बनला किंवा 2 नंबरचा जो कार्बन आहे तो क्वाटर्नरी असेल तर आपल्याला या पद्धतीनं निओ हे सफिक्स देता येतं आणि कॉमन नेम डिराईव्ह करता येतं. या ठिकाणी सुद्धा टर्मिनलपासून 2 नंबरचा कार्बन सोडला तर इतर ठिकाणी कुठेही आपल्याला ब्रँचिंग असणं आवश्यक नाही किंवा ब्रँचिंग असेल तर आपल्याला कॉमन नेम देता येत नाही. तसंच या पद्धतीनं सुद्धा बघा इथं 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर या सगळ्या कार्बन आयटमला मिथाइल ग्रुप आहे. त्यामुळे आपल्याला अशा कंपाऊंडला कॉमन नेम देता येत नाही. देयर इज नो कॉमन नेम फॉर सच कंपाऊंड. आणि अशा कंपाऊंडला नाव डिराईव्ह करण्यासाठी, एक विशिष्ट नाव ठरवण्यासाठीच हे IUPAC नेम सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात आली, त्याची गरज निर्माण झाली. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. ओके, ना वी हॅव टू डिराईव्ह द IUPAC नेम फॉर दिस सिस्टीम. पहिला रूल काय सांगतो? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम. कार्बन आयटमची चेन किती प्रकारे होऊ शकते बघा? 1, 2, 3. 3 कार्बन आयटम 1, 2, 3, 4. 4, 1, 2, 3, 4, 5 किंवा इथून 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5 आणि लास्ट 1, 2, 3, 4, 5. स्ट्रेट चेनमध्ये घेतलं तर आपल्याला नंबर्स करायला सोपं जातं. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम किती कार्बनची चेन मिळते? मॅक्झिमम 5 कार्बनची चेन मिळते. आणि 5 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणता? तर इट इज पेंटेन. ओके, आता या पेंटेनला आपल्याला दुसऱ्या रूलप्रमाणे काय करायचं आहे? नंबर्स द्यायचे. नंबर्स देताना 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण नंबर देऊ शकतो किंवा अपोजिट डायरेक्शनने नंबर देत असताना 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण नंबर देऊ शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर लोएस्ट पॉसिबल लोखंड सेट तयार करायचा आहे. आता लोएस्ट पॉसिबल लोखंड सेट कसा तयार होईल? त्या रेड पेनने जे मार्क केलेला आहे त्याप्रमाणे 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप, नंतर 3 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप आणि 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप. ओके, त्यानंतर रेड पेनने ब्ल्यू पेनने जे मार्क केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप, 3ला एक मिथाइल आणि 4ला एक. म्हणजे या ठिकाणी हे दोन्हीही नंबर सिस्टीम जे आहेत ते आयडेंटिकल आहेत किंवा इक्वल आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. हे दोन्हीही पोझिशन सेट किंवा लोखंड सेट जो आहे तो आयडेंटिकल आहे. ओके, नाव या ठिकाणी या 5 कार्बन ॲटमच्या चेनला मिथाइल हे सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे. देअरफॉर टू दिस पेंटेन मिथाइल इज सबस्टिट्यूएंट अल्काइल ग्रुप. हे मिथाइल ग्रुप किती आहे
आयडेंटिकल आहे, सगळीकडे तेच आहे, आयडेंटिकल मिथाइल ग्रुप आहे. किती आहे संख्या? 1 2 3 तीन मिथाइल ग्रुप आहेत. देअरफॉर वी हॅव टू राईट हिअर ट्राय. ही तीन मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर काय आहे? तर 2 3 4 असं गेलं तरी 2 3 4 येते, किंवा इकडून आलो 2 3 4, म्हणजे ही तीन मिथाइल ग्रुपची पोझिशन काय असणार आहे या ठिकाणी? Here it is 2, 3, 4 and hyphen. 2 3 4 trimethyl pentane is the IUPAC name for this compound. या कंपाउंड मध्ये हे लोकल पोझिशनचा सेट जो आहे त्या दोन्हीही आयडेंटिकल आलेला आहे, सेम आलेला आहे, त्यामुळे आपण वेगळं जास्त काही केलेलं नाही. ओके, नाउ वी विल सी द मोर एक्झाम्पल्स. Now here we are going to see our next example. अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉमन नेम अस्तित्वात नाही, लिहिता येणार नाही. ओके, नाउ दुसरा पहिला काय सांगतोय? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स कशी डिराईव्ह करायची? तर 1 2 3 4 5 5 कार्बन आयटम, किंवा 1 2 3 3 कार्बन आयटम, किंवा 1 2 3 4 5 अशी पण होऊ शकते. किंवा आता ही जी दोन कार्बन आहेत, हे दोन कार्बन ॲट अ टाइम कन्सिडर करायचे, म्हणजे हे 2 3 4 5 असं पण होऊ शकतं, किंवा 2 3 4 5, म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपली 5 कार्बनपेक्षा जास्त होत नाही. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इट इज ऑफ 5 कार्बन आयटमचा अल्केन जो आहे तो पेंटेन. ओके, ना गिव पोझिशन नंबर्स 1 2 3 4 5. या पद्धतीने जर आपण पोझिशन नंबर दिले तर आपल्याला 2 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप आणि 3 नंबर कार्बनला इथाइल ग्रुप मिळतो. म्हणजे आपल्याला ब्रँचिंग कोणत्या पोझिशनला मिळते? 2 आणि 3. ठीक आहे. जर आपण अपोजिट डायरेक्शनने ब्रँच नंबर्स दिले तर 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने आपल्याला नंबर्स मिळतात. या ठिकाणी 3 नंबर पोझिशनला आणि 4 नंबर पोझिशनला आपल्याला साइड चेन किंवा ब्रँचिंग मिळतं. मग अशा वेळी काय करायचं? आपल्याला जो लोएस्ट पॉसिबल लोकंट सेट आहे तो लोएस्ट पॉसिबल लोकंट सेट अगोदर आपण चॉईस करायचा. म्हणजे या ठिकाणी लोएस्ट पॉसिबल लोकंट सेट कोणता असेल तर याची बेरीज करा. 2 + 3 = 5 and here 3 + 4 = 7. म्हणजे या ठिकाणी हा 2 + 3 हा जो लोकंट 2 आणि 3 हा जो लोकंट सेट आहे इट इज लोएस्ट पॉसिबल अँड दिस लोकंट सेट इट इज रॉंगली किंवा चुकीच्या पद्धतीनं नंबर केलेला आहे. त्यामुळे आपल्याला चॉईस काय करावं लागणार आहे? तर हा 2 आणि 3 लोकंट सेट असलेला पोझिशन नंबर आपल्याला या ठिकाणी चॉईस करावा लागेल. ओके, 2 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप आणि 3 नंबर पोझिशनला इथाइल ग्रुप. आता या ठिकाणी जर वेगवेगळे अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील, आयडेंटिकल अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील तर काही अडचण नाही. परंतु जर वेगवेगळे अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील तर अशा वेळी अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जो अगोदर येईल त्याचं नाव अगोदर आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे त्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात हे अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जो अल्काइल ग्रुप प्रथम असेल, लवकर येईल, त्याचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहावं लागतं, त्याच्या लोकंट पोझिशन सहित. आता या ठिकाणी मिथाइल आणि इथाइल या दोघांच्या मध्ये अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये इथाइल हे नाव अगोदर येतं. बघा मी लिहून दाखवते. मिथाइल आणि इथाइल या दोघांच्या मध्ये अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये ई अगोदर येतं, एमच्या अगोदर ई येतं. त्यामुळे आपल्याला इथाइलचं नाव सुरुवातीला लिहावं लागणार आहे.
इथं इथाईल या ग्रुपची पोझिशन नंबर किती आहे 3 आहे. देअरफॉर हिअर वी हॅव टू राईट 3. इथं नेम आणि नंबर सेपरेट करण्यासाठी हायपेन 3 इथाईल, नंबर आणि नेम सेपरेट करण्यासाठी आपण हायपेन दिला. इथाईलच्या व्यतिरिक्त आणखी कोणता ग्रुप प्रेझेंट आहे तो आहे मिथाईल. या मिथाईल ग्रुपचे पोझिशन नंबर काय आहे 2. पुन्हा एकदा नेम आणि नंबर सेपरेट करण्यासाठी हायपेन 2 methyl. That means here the name of such compound it is 3-ethyl 2-methyl pentane. या ठिकाणी कन्फ्युजन करू नका. 2 नंबर पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे म्हणजे त्याचं नाव अगोदर लिहायचं. 2 अगोदर येतं ना 3 पेक्षा, पण त्याचं नाव अगोदर लिहायचं. जर अगोदर लिहिलं तर ते चुकणार, कारण IUPAC रूल काय सांगतो, अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जो अल्काइल ग्रुप अगोदर येईल त्याचं नाव सुरुवातीला लिहायचं, त्याचे पोझिशन नंबर जरी मोठी असली तरी. इफ इवन दो इट हॅज लार्जेस्ट पोझिशन नंबर बट द अल्काइल ग्रुप विच कम्स इन अल्फाबेटिक ऑर्डर फर्स्ट दॅट शुड बी रिटन फर्स्ट इन द कंप्लीट नेम ऑफ द कंपाऊंड. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात 3-ethyl 2-methyl pentane अशा पद्धतीनं करावी लागते. ओके, we'll see the another example again. अशा प्रकारचं कंपाऊंडचं स्ट्रक्चर असेल तर या ठिकाणी पहिला रूल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स. एक 2 3 4 5 6 कार्बन आयटमचे चेन होऊ शकते, किंवा 1 2 3 4 कार्बन आयटम, किंवा 1 2 3 4 आणि हे 2 6 कार्बन आयटम, किंवा 2 3 4 5 कार्बन आयटम, किंवा 1 2 3 4 5 6. म्हणजे मॅक्झिमम आपल्याला किती कार्बन आयटमची चेन मिळते 6 कार्बन आयटमची. आणि 6 कार्बन आयटमचा पॅरेंट अल्केन कोणता हेक्झेन. ओके, आता या हेक्झेनला दुसरा रूल काय सांगतो, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन एकदा आपण सिलेक्ट केली की त्यानंतर त्याला द्यायचे आहेत आपल्याला नंबर्स. आता नंबर्स देताना बघूयात काय होत आहे. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, या ठिकाणी आपल्याला लोकंट सेट किंवा पोझिशन नंबर काय मिळतोय 3 आणि 4. 3 आणि 4 हा लोकंट सेट मिळतोय. जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, जर आपण अपोजिट साईडने आलो म्हणजे इकडून या ठिकाणी 1 2 3 4 5 6 जर असं आलो तर आपल्याला पोझिशन नंबर काय मिळते पुन्हा एकदा 3 आणि 4. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला पोझिशन नंबर सेम मिळते, म्हणजे लोकट पोझिशन जो सेट जो आहे तो सेम मिळतोय. पण या ठिकाणी महत्त्वाचा डिफरन्स काय आहे तर या जरी लोकट पोझिशन सेम असली तरी या पोझिशनला अटॅच असणारे अल्काइल ग्रुप मात्र वेगवेगळे. लोकट पोझिशन सेम असली तरी सुद्धा अल्काइल ग्रुप मात्र वेगवेगळे. या सिच्युएशन मध्ये काय होते बघा, 3 नंबर पोझिशनला इथं 3 नंबर पोझिशनला कोण आहे मिथाईल आहे, आणि इथं या रेड कलर मध्ये दिलेला 4 नंबर पोझिशनला कोण आहे इथाईल आहे. ओके, या सिच्युएशन मध्ये काय होते जे आपण ब्ल्यू कलरने लिहिलेलं आहे, ब्ल्यू मार्क केलेला आहे, 3 नंबर पोझिशनला इथाईल आहे आणि 4 नंबर पोझिशनला मिथाईल आहे. बरोबर आहे. 3 आणि 4 लोकट सेट सेम आहे, इथं 3 आणि 4 इथं सुद्धा 3 आणि 4, परंतु महत्त्वाचा डिफरन्स काय आहे, इथं 3 नंबर पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे आणि 4 नंबर पोझिशनला इथाईल ग्रुप आहे.
3 नंबर पोझिशनला इथाइल ग्रुप आणि 4 नंबर पोझिशनला मिथाइल ग्रुप. म्हणजे इथाइल आणि मिथाइल हे जे दोन वेगवेगळे अल्काइल ग्रुप आहेत त्याची पोझिशन नंबर सुद्धा वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, अशा वेळी जर लोखंड सेट सेम असेल तर आपल्याला अल्काइल ग्रुप आणि अल्काइल ग्रुप जर वेगवेगळे असतील तर जो अल्काइल ग्रुप अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये फर्स्ट येतो, पहिल्यांदा येतो, त्या अल्काइल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर दिला पाहिजे. ओके. तर या ठिकाणी मिथाइल आणि इथाइल या दोघांच्या मध्ये इथाइल हा जो आहे तो हा इथाइल ग्रुप हा अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये फर्स्ट येतो, त्यामुळे हा या इथाइल ग्रुपला आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर दिला गेला पाहिजे. आता लोएस्ट पॉसिबल नंबर या सेटमध्ये काय होते तर या इथाइल ग्रुपला 4 नंबर मिळतोय, या ठिकाणी इथाइल ग्रुपला 4 नंबर मिळतोय आणि या सेटमध्ये काय होतंय इथाइल ग्रुपला 3 नंबर मिळतोय. म्हणजे या दोन्हीमध्ये चॉईस करत असताना आपल्याला हा अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये फर्स्ट येणारा इथाइल ग्रुप जो आहे त्याला आपल्याला पोझिशन नंबर सेम द्यावी लागेल. ओके. किंवा 3 ही त्याची पोझिशन नंबर आपल्याला चॉईस करावी लागते. त्यामुळं ही आपलं नंबर सिस्टीम चुकीची आहे. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, अगोदर 3 इथाइल 4 मिथाइल हेक्सेन 3 इथाइल म्हणजे या ठिकाणी 3 इथाइल 4 मिथाइल हेक्सेन इज द IUPAC name of this compound. Okay. Now we will stop here and we will see another more examples in the next lecture. Okay. Thank you.